झुळझुळणारा जरा छोटंसं असं डबकं पाण्याने भरलेलं, आजूबाजूला हिरवगार असं जंगल, आणि जंगलामधनंच आम्ही आता आलेलो आहे. बस बघा, कोकणातला निसर्ग, कोकणातला नेचर. बस स्पेशली विंटर सीझनमध्ये कोकणामध्ये येण्याची जी मजा असते ना, ही समोर असलेली बाग, नारळाची बाग, हे कोकमचं झाड, कोकमचं झाड बघा, काजूची झाडं. सी, हा बारका मुलगा परत एकदा. सी, सुंदर असं नजारा सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये, एकदम मस्त अशा ठिकाणी, छान अशा ठिकाणी एक छोटासा असा पूल, त्या पुलावरनं आम्ही जातोय आणि इथून हा रस्ता आता आम्हाला आहिस्ता आहिस्ता पुढे पुढे घेऊन जातोय. लुक ॲट दिस, इट्स फील ऑसम. असा रस्ता, शेतातलं मस्तपैकी घर, मोठं असे ग्राउंड, समोर उभी आहे ती आपली हम्मा म्हणजेच गाय, आणि हा आजूबाजूला सर्व असा डोंगर. लुक ॲट. आणि हा आमचा बसचा स्टॉप, जिथं आमची एक रेग्युलर अशी नेहमीची गाडी थांबते, आणि इथून आमची ही पायवाट चालू होते, ही जंगलाच्या थ्रू जाता जाता आमच्या मस्तपैकी वरच्या डोंगरावरती आम्हाला घरपर्यंत पोचवते. सो लुक ॲट, हा नेचर आणि हे ऑसम फील म्हणजे वेगळंच काहीतरी आहे. लाईफमध्ये जगायचं म्हटलं तर अशा ठिकाणी येऊन जगायला अजून आयुष्य वाढतं. आणि ही पायवाट मोकळी, कुणाचंही काही तिथे रगदळ नाही, काही नाही, नो ट्रॅफिक, नथिंग ओव्हर देअर. इट्स इज कम्प्लिटली ओपन स्पेस, इट्स कम्प्लिटली ओपन पाथवे. So have a look at, it's completely open pathway and open space over there. It's completely green nature. It's nearby. बघा, it's completely green nature. छोट्या मोठ्या गाड्या जातात तेच.